आणि आदित्यला मी निक्षून सांगितलं होतं, आमच्या कंपनीत ढवळाढवळ करायची नाही. तरीही या टेंडरच्या बाबतीत त्याने नाक खुपसलंच ना. त्याला अनुभव आहे म्हणून तो. हो, त्याला अनुभव आहे हे माहितीये मला, हा, पण तो आता दुसऱ्या कंपनीसाठी काम करतो आणि म्हणूनच त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी तो प्रीतमच्या मागे लागला होता की हे टेंडर मागे घे. या टेंडरच्या बाबतीत आदित्य जे काही वागलाय ना, त्यानंतर त्याला आणि त्याच्या बायकोला ह्या घरात ठेवण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. अहिल्या, शांत हो जरा. हे असलं काहीही करण्याची गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर त्याचं सुद्धा आहे. हो, त्याचंही आहे, पण ह्याच घरात राहून त्याने आपला बिझनेस संपवण्याचा विचार केलाच ना. आदित्यला चांगलं माहितीये की दरवर्षी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला म्हणजे किर्लोस्कर कंपनीला मिळतं. दरवर्षी आदित्यच ते टेंडर भरतो. आणि आता त्याच्या बॉसनी त्याला काय ऑफर केलंय मला माहिती नाही, पण त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी मुद्दामून त्यांनी आपल्या कंपनीपेक्षा कमी दराचं टेंडर भरलं आणि ते त्याच्या कंपनीला मिळवून दिलं. त्यामुळे त्या दोघांना या घरात न ठेवलेलंच योग्य. अहिल्या, सॉरी हा, मला हे तुझं अजिबात पटलेलं नाहीये. बरोबर आहे, मला माहितीच आहे तुला हे अजिबात पटणार नाही, कारण पारूनी तुझ्या डोळ्यावर त्यांच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना. त्यांच्यामुळे त्यांच्या चुका, त्यांचे डाव तुला दिसणार कसे? काही डाव वगैरे नाही का त्यांचा. अहिल्या, मला एक गोष्ट कळत नाही तुझी. ज्या दिशाने आपल्या घरातल्या माणसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या दिशेला तू या घरात ठेवलेस आणि एका क्षुल्लकशा टेंडरसाठी स्वतःच्या मुलाला बाहेर काढतेस. काय प्रकार आहे हा? अहिल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला शब्द दिलायस. हो, तेच, मी तुला शब्द दिला आणि फक्त एवढ्याच कारणासाठी त्या दोघांना मी या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. नाहीतर त्या दोघांशी काहीही संबंध ठेवायची माझी इच्छा नाहीये. हे असले हितशत्रू या घरात राहणं म्हणजे धोक्याचंच आहे आणि मला आता असा काहीही धोका पत्करायचा नाहीये. आणि हा, हे असले गिफ्ट्स देऊन पारू तुला इम्प्रेस करू शकत असेल, पण ती माझं मन कधीच जिंकू नाही शकणार. अहिल्या, खूप चांगली आहे का ती? विचार बदल तुझे.